यावेळेला मात्र सुंदर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आवर्जून लावण्यात आलाय. त्यानंतर 2 धावा इथे देखील प्राप्त केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिसरं षटक प्रगती पथावरती. आणि कुणाल पहिल्या षटकामध्ये काय सुंदर षटक त्याने हाताळलं होतं. 3 विकेट देखील त्याने प्राप्त केल्या होत्या. म्हणूनच यावेळेला पुन्हा एकदा त्याचा वापर केलाय. आणि यावेळेला चेंडूला वळवण्याची क्षमता, क्या बात आहे. ऑफस्टंपच्या लाईन वरनं छा पद्धतीने चेंडू हा टर्न झालाय. आणि निश्चितच एवढा जास्त जर चेंडू टर्न होत असेल ना, तर फलंदाजाला त्या ठिकाणी थोडंसं जरूर बॅकफुटला जावं लागतंय. आणि म्हणूनच पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चुकी नाहीये इथे देखील. फलंदाज तंबूच्या अस्त्राला ज्यावेळेला संदीप राठोड यांना परतावं लागेल बॅक टू पॅव्हलियन. चौथा झटका सेवा फायटर टीमला. आणि काय घडतंय ना, कारण ज्या पद्धतीने विकेट येत आहेत. दुसरं षटक 7-8 धावा होते. त्यानंतर यावेळेला जर आपण पाहिलं तर जरूर दुसऱ्याच चेंडूवरती विकेट आली. चौथा विकेट मिळालाय या गोलंदाजाला. जरूर आतापर्यंत या मॅच मध्ये पूर्णपणे गोलंदाजीचा दबदबा, पूर्णपणे गोलंदाजीची दहशत आणि वर्चस्व निर्माण केलंय या सामन्यामध्ये. कारण धावसंख्येला जरूर पुढे घेऊन जात नाहीयेत. विकेट येत आहेत. त्यानंतर सामना देखील आता थोडासा यावेळेला बॅकफुटला पाहायला मिळतोय ना, तो सेवा फायटर टीमच्या माध्यमातून. नवीन बॅटर विलास. पहिला चेंडू इथे देखील हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. आणि आता चुकी होत नाहीये. 5वा झटका लागलाय तो सेवा फायटर टीमला. केवळ आणि केवळ स्कोर कार्ड कडे पाहिले तर 8 धावा 5 विकेट. दहा धावा धाफलकावरती ज्या पद्धतीने लागल्यात. 2 षटकं केवळ 8च धावा आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर जरूर चांगलं कमबॅक केले. 2 विकेट तर जरूर बॅक टू बॅक आल्यात. आणि म्हणूनच पूर्णपणे प्रेशराईज सेवा फायटर टीमला. 5 विकेट. अर्धी टीम पॅव्हिलियन मध्ये परतले गेले. आणि विदित फायटर टीमनं या सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजाचा दर्जा अजूनही वाढवलाय. तर या पहिल्या जरूर चेंडू सरळ निघून गेला तो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. हा मात्र जरूर चांगला चेंडू होता. ब्लॉक होलचा वापर आणि त्यानंतर चेंडू सरळ निघून गेला तो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. तर षटकाची समाप्ती. एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्त. अखेरीस धावफलकावरती स्कोर जाऊन पोहोचलाय तो 14 धावा. यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात 5 विकेट देखील पडल्यात. त्यानंतर केवळ 14 धावा धावफलक